छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ते छत्रपती संभाजी महाराजांचे हुतात्मा हा संपूर्ण 32 वर्षाचा आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट सोपी आणि सुखाची अशी नव्हतीच। मग तो वयाचे 9 वर्ष असताना साक्षात औरंगजेब रूपी राक्षसाला भेटण्यासाठी गेलेले आग्र्याची भेट असो किंवा त्यानंतर आपल्याच राज्यातल्या मंत्र्यांशी लढायला लागण्याची परिस्थिती असो किंवा आपल्याच राज्यातील गद्दारी असो, आपल्या सावतराईने आपल्या विरोधात केलेले कारस्थान असो किंवा आपल्याच मेहुण्यांनी आपल्या विरोधात केलेली दगाबाजी असो, छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात असे अनेक संकट आले। त्यातले एक संकट जे त्यांच्या जन्माबरोबरच आलं, त्याच्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आणि या संकटातून छत्रपती शिवरायांनी आणि जिजाऊंनी कसा मार्ग काढला हेही जाणून घेऊ। जसे की कंसाच्या भीतीने देवकीपासून कृष्णाला जशी यशोदा माता मिळाली तशीच एक माता म्हणजे शंभूराजांना देखील मिळाली, आणि ती कशी याची गोष्ट आज आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर शिवाजी महाराजांना आणि महाराणी सईबाई यांचं लग्न 1640 साली झालं। त्यांचं लग्न झालं तेव्हा ती दोघेही अगदी 9 ते 10 वर्षाची एवढीच लहान मुलं होती। त्यानंतर 1648 साली सईबाईंना पहिली मुलगी झाली। त्यानंतर सईबाईंना आणखी 2 मुली झाल्या। अशी पहिली आणि 2 मिळून त्यांना 3 मुली झाल्या। 3 मुलीच्या पाठीवरती नंतर 14 मे 1657ला सईबाईंच्या पोटी पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। छत्रपती शिवरायांच्या पहिल्या 3 मुलींची नावे म्हणजेच सखुबाई, रानूबाई आणि अंबिकाबाई अशी होती। छत्रपती संभाजी महाराज जन्मल्यानंतर सईबाईंची प्रकृती जास्त दिवस चांगली राहिली नाही। कोणत्या तरी आजाराने त्यांचे शरीर क्षीण होत जात राहिले। त्यावेळेस जिजामाता यांनी राजवैद्य यांना गडावरती बोलवून नाडी तपासणी केली, तेव्हा समजले की त्यांना बाळंतण रोग झाला आहे। हे कमल गोखले यांनी शिवपुत्र संभाजी या पुस्तकामध्ये सईबाईंना कदाचित बाळंतण रोग झाला असावा असेही म्हटलेले आहे, म्हणजेच त्यांनी इथे नोंद करून ठेवलेली आहे। त्यामुळे काही महिन्याच्या असलेल्या बाळाचे पोट काही भरत नव्हते, कारण त्यांच्या आईला त्यात व आजारपणामुळे बाळाला आजाराचा संसर्ग होण्याची देखील शक्यता होती। त्यामुळे आता काय करावे असा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंना पडलेला होता। मात्र बाळ शंभू भुकेने कळवळत होते। मग मुलाला दूध पाजण्यासाठी एका नवीनच बाळंतण झालेल्या आईची गरज आहे हे जिजाऊंच्या लक्षात आले। त्याप्रमाणे मग जिजाऊंनी आसपासच्या भागात म्हणजेच पुरंदर किल्ल्यापासून जवळच्याच भागात शोध घेतल्यानंतर नसरापूर जवळच्या कापूरहोळ गावच्या गाडे पाटलांच्या घराण्यातील धाराऊ नावाच्या स्त्रीला नुकतंच मूल झालं होतं हे लक्षात आलं। धाराऊंच्या या लहान मुलाचे नाव होते बयाजी। पुरंदर किल्ल्यावरून आपल्याला साक्षात जिजाऊंचे बोलवणे आलेली ही गोष्ट कळल्यावरती धाराऊ पुरंदावरती गेल्या। जिजाऊंनी धारावांना विनंती केली आणि त्यांना त्यांच्या नातवाला म्हणजे शंभू बाळाला दुधाची गरज आहे आणि तुम्ही त्यांच्या दूधाई व्हाल का असा प्रश्न देखील विचारला। धारावांना विचारलेला धारावांना माता तुळजाभवानीला हात जोडून मला स्वराज्यामध्ये काहीतरी निस्वार्थ करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार आहे असे मानले आणि एका क्षणाचाही विचार न करता आपला होकार कळविला आणि त्या रडणाऱ्या बाळाला दूध पाजून त्यांना आपलं मातृत्व अर्पण केलं आणि ते रडणारं बाळ म्हणजे शंभू बाळ शांत झाले। एक आईचं अशा प्रकारचा चमत्कार करू शकते हे सिद्ध झाले। पुढे 5 सप्टेंबर 1659ला रायगडावर सईबाईंचे निधन झालं आणि धाराऊ या छत्रपती शंभूराजांच्या आई झाल्या। धाराऊ या कापूरहोळ गावच्या तुकोजी गाडे पाटील यांच्या पत्नी होत्या। पुढच्या काळात धाराऊंना आपल्या लहान लेकरांना घेऊन पुरंदरवरच राहिल्या आणि त्यानंतर राजगडावर देखील छत्रपती संभाजी महाराज लहान असल्यापासून ते पुढे कायमच छत्रपती संभाजी महाराजांच्या आईच्या रूपात त्या नेहमी त्यांच्यासोबतच राहिल्या। त्यांना आईचा प्रेम दिलं, त्यांना सांभाळही केला, त्यांचे औक्षणही केलं। तुम्ही जर छावा चित्रपट पाहिला असेल तर तुम्ही बारकाईने लक्ष दिल्यानंतर तुम्हाला पाहायला देखील मिळेल
की धाराऊ गाडे यांना अनेक दृश्यामध्ये छत्रपती संभाजीराजांचे औक्षण करताना त्यांचं कौतुक करताना दाखवण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी 26 होऊन दिले. धारावांना थोरला मुलगा म्हणजेच रायाजी यांना रायगडावर, तर धारावांचा धाकटा मुलगा आणि तुझी याला पन्हाळगडावर नोकरीस ठेवले. पती तुकोजी यांना कापूरहोलची पाटीलकी दिली होती, तर तुकोजींच्या भावाला नावाचे हरिश्चंद्रीय गावाची पाटीलकी दिली होती. आज देखील जर तुम्ही पुणे कोल्हापूर नॅशनल हायवेने गेलात ना, तर पुण्याच्या अलीकडे साधारण 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती कापूरहोळचा फाटा लागतो. त्या गावात आज देखील धाराव गाडे यांचे वंशज राहत आहात. तिथे मागच्या काही वर्षात धाराव आईचे उंच असे एक स्मारक देखील केलेले आहे. जर तुम्ही याच धाराऊ स्मारकाला कधीतरी नक्कीच भेट द्या. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी एक युवराज म्हणून, एक राजा म्हणून देखील किंवा स्वराज्य सांभाळलं, हा महाराष्ट्र घडवला, हे सगळं अमूल्य योगदान दिले. अशा अनेक प्रकारचे सैन्य मावळे योगदान देतात. धाराऊसारखे अनेक लोक असतात जे निस्वार्थ सेवेमुळे स्वराज्य जगण्याचं, वाचवण्याचं काम करतात. त्यांचं देखील योगदान स्वराज्याच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून धाराव यांचा इतिहास आत्ताच्या काळात सर्वांपर्यंत म्हणजेच महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. यशोदा माताने जसं श्रीकृष्णाला जगून त्या धर्मावर, या राष्ट्रावर अनंत उपकार केलेले, तसाच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात हे स्वराज्य जगून धारावांनी देखील स्वराज्यावर अत्यंत उपकार केलेले आहेत. पण आज कित्येक लोकांना धारावांच्याबद्दल काहीही माहिती, सोडा त्यांचे नाव देखील माहिती नाही आहे. त्यामुळे धाराव गाडे पाटील यांच्या या स्वराज्य सेवेबद्दल केलेला हा आमचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा, लोकांना पाठवा, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना पाठवा. त्यामुळे काय होईल ना, आपला हा इतिहास अनेक लोकांपर्यंत पोहोचेल, तसेच पुढच्या पिढींना देखील माहिती होईल. धारावांच्या या कार्याबद्दल, त्यांच्या या निस्वार्थ प्रेमसेवाबद्दलची जागृती होईल. लोकांना त्यांचे स्वराज्यात असणारे मोल कळेल आणि दुसऱ्या कोणत्याही मार्गाने आपण धारावांचा, स्वराज्याच्या धनीचा जगवलेला उपकार चुकवू शकत नाही. त्यांनी केलेले सेवेतून आपण उपक्रम होऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला, प्रत्येक धारावाच्या बद्दलची माहिती पोहोचवणे हे आपले महत्त्वाचे काम आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला धाराबाईबद्दल काय वाटते ही कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.